हा पीठ न आंबवता केलेला डोसा आहे अगदी कुरकुरीत. मसूर, तूर, मूग आणि रवा यापासून बनवलेला इन्स्टंट डोसा. 1 वाटी तूर, मूग, मसूर मिक्स डाळ 1.5 तास गरम पाण्यात भिजत घालायची. नंतर डाळ, थोडं पाणी आणि अर्धी वाटी रवा मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचा. त्यामध्ये चवीनुसार मीठ. सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्र करून कन्सिस्टन्सी अशी हवी. गरम तव्यावर मध्यम आचेवर अगदी पातळ डोसा सहजपणे पसरला जातो. वरच्या बाजूने कोरडा झाला की त्याच्यावर तेल किंवा तूप लावायचं. उकटलासुद्धा अगदी सहजपणे जातो आणि फोल्डसुद्धा सहज करता येतो. प्रोटीनने समृद्ध असा हा डोसा मनात आलं की अक्षरशः 1 तासात तुम्ही त्याची सगळी तयारी करू शकता. वरच्या बाजूने 3-4 मिनटं तव्यावर तो जास्त ठेवला की असा ब्राउनिश दिसायला लागतो, तेव्हा तो अधिक कुरकुरीत होतो. हा डोसा गरम असताना खाण्यातच जास्त मजा आहे, त्यामुळे करून ठेवू नका. केला की लगेचच त्याचा आस्वाद घ्या. बरोबर मस्त कडीलिंबाची फोडणी घातलेली टोमॅटोची चटणी. तुम्हीही असा इन्स्टंट डोसा नक्की ट्राय करा.